बघा मावशी, इकडे बघा म्हणलं. घरी नाही जाणार, गाजरी सर त्याला दाखवायचे मेन वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता जळतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो
आहे रयते मधुनी नव्या युगाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे धर्मजातीच्या गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नखाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नखाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा दलितासाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मित तोही ठरतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नखाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुगी या ठिकाणी आज बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। या मेळाव्यानिमित्त उपस्थित आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। सर्वप्रथम श्री पवार सर। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुगी या ठिकाणी हा जो बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा बाल आनंद मेळावा जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा मेळावा आहे। खरं तर ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण मी याच गावचा नागरिक आहे आणि आमच्या शाळेमध्ये, मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्याच शाळेमध्ये हे मुलं आज वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी ठेवून कशा पद्धतीने विक्री केली जाते, त्यानंतर ग्राहकांशी कशा पद्धतीने संवाद साधला जातो, याच्यातून विद्यार्थ्यांना एकतर बेरजेचं ज्ञान मिळतं, वजाबाकी ह्या ज्या काही मूलभूत क्रिया आहेत या मूलभूत क्रियासुद्धा मुलं जाणून घेऊ शकत आहेत आणि ग्राहकाची संवाद आणि समाजामध्ये कशा पद्धतीने बोललं पाहिजे त्यातून हे धडे विद्यार्थ्यांना एक व्यावहारिक ज्ञान मिळू शकतं। आणि हा आनंद मेळावा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा केलेला आहे, त्याबद्दल सर्व शिक्षक आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य केलं। मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सर्व विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आणि पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत की अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या गावामध्ये शाळेमध्ये तुम्ही आयोजित करताय।
आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे. सर्व गुरुजनांचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आमचे शाळा स्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ श्री जगताप सर आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आज आपल्या जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. ह्या लहान मुलांनी या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. अतिशय छान असे वस्तू पदार्थ या ठिकाणी बनवलेले आहेत. हे बाल आनंद मेळावा बघून अतिशय आनंद वाटला. त्याबद्दल मी सर्व शाळेचं या ठिकाणी शाळेला मी धन्यवाद देतो. धन्यवाद सर. शनिवार दिनांक 16/3/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळावा साजरा केला. आमच्या गावामध्ये आठवडी बाजारासाठी समुद्रवाणीसाठी जावे लागते, परंतु आज समुद्रवाणीच्या बाजाराचा आनंद शनिवारच्या दिवशी बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेमध्येच आम्हाला बघायला मिळाला. त्यामुळे सर्वत्र शिक्षक, विद्यार्थी या सर्वांचे अभिनंदन या बाल आनंद मेळावा साजरा केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा.